तर हात वर करा. ओके. मी सर्व विद्यार्थ्यांना पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करताना त्याला दोन पद्धतीने सोडवता येतं. त्याच्यातली पहिली पद्धत, एक तर पूर्ण संख्या एका बाजूला घ्या आणि अपूर्णांक एका बाजूला घ्या, किंवा दुसरी जी पद्धत आहे त्याला सरळ सरळ व्यवहारी अपूर्णांकात रूपांतरित करा आणि अपूर्णांकाचा बेरीज आणि वजाबाकी करा. हा घटक आपण पाहिलाय. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा काय पाहायचा आपल्याला? गुणाकार पाहायचा आहे. चला तर मग उदाहरण घ्या. 4.3/4 गुणिले 5.1/4 हा गुणाकार दिसतो बघा, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा गुणाकार. आता जो कोणी विद्यार्थी नवीन असेल तर त्यांनी लक्षपूर्वक पहा. दिलेला पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिसतोय तुम्हाला स्क्रीनवर बघा. 4.3/4 गुणिले 5.1/4 हा दोन पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहेत आणि याचा काय करायचा आपल्याला? गुणाकार करायचा. मात्र या ठिकाणी गुणाकार करत असताना पहिल्यांदा या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला आपल्याला काय करावं लागेल? व्यवहारी म्हणजे साध्या अपूर्णांकामध्ये आणावं लागेल, म्हणजेच अंश आणि छेद स्वरूपामध्ये आपल्याला आणावं लागेल, तरच आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा गुणाकार करू शकतो. मग पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला व्यवहारी अपूर्णांका म्हणजेच साध्या अपूर्णांकात आणत असताना तो कसा आणला जातो हेही आपल्याला माहित आहे. रूपांतर करणं शिकलो ना आपण. कसं केलं जातं? तर यामध्ये छेद ऍज इट इज ठेवला जातो, जशाला तसा, आणि या ठिकाणी या 4 आणि 4चा काय केला जातो? गुणाकार केला जातो. छेदातली संख्या परत परत होत आहे बघा, हे लक्षात घ्या, काही जणांना लक्षात येत नसेल. 4 गुणिले 4 काय होता? 4 चोक 16, आणि ही वरची अंशातली संख्या त्याच्यात काय होते? अधिक होते. 16 आणि 3 किती होतील? 19 गुणिले हे झालं. हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला 4.3/4 ला आपण कसं केलं? 19/4. याला म्हणतात पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला साध्या म्हणजेच व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतरित करणे. समजते? पुढं आता ह्या 5.1/4 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. याला जर मला व्यवहारी अपूर्णांकात म्हणजेच साध्या अपूर्णांकात आणायचा असेल, परत छेद काय केला जातो? जशाला तसा ठेवला जातो. परत छेदानं पूर्ण संख्येला काय केला जातो? गुणाकार केला जातो. 5 चोक 20, आणि अंशातील संख्या त्याच्यात काय केली जाते? ऍड केली जाते. म्हणजेच किती होतात? 21/4. ठीक आहे. आता हा झाला अपूर्णांकाचा, व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार, म्हणजे साध्या अपूर्णांकाचा गुणाकार. तोही आपण शिकलो. साध्या अपूर्णांकाचा गुणाकार कसा केला जातो? अंशाचा अंशाशी, छेदाचा छेदाशी, शक्य असल्यास काय होते? काटाकाटी होते, म्हणजे संक्षिप्त रूप देता येतं. मग इथं संक्षिप्त रूप देता येतं का? तर पहा, देता येत असेल तर द्या, अन्यथा काहीच अडचण नाही. सरळ सरळ अंशाचा अंशाशी गुणाकार करायचा, छेदाच्या छेदाशी गुणाकार करायचा. नाही तर हा नियम लावसाल तुम्ही, कोणता? बेरजेचा आणि वजाबाकीचा छेद जशाला तसा ठेवा. असं आहे का गुणाकारामध्ये? नाही. तर काय होतं? अंशाचा अंशाशी गुणाकार, छेदाचा छेदाशी गुणाकार होत असतो. म्हणजेच काय होईल? 19 गुणिले 21 आणि 4 गुणिले 4 असं होईल. ठीक आहे. मग आता गुणाकार करा. 4 चोक 16, हे तर सहज गुणाकार झाला आपला. ठीक आहे. आता 19 गुणिले 21, 19 एक 19 म्हणजेच किती आले? 9. हातचा आले 1. ठीक आहे. 19 दोन्ही 38, 38 आणि 1 39, म्हणजे उत्तर किती आलं? 399. ठीक आहे. म्हणजेच हे आलं 399/16. आता या अंशाधिक मध्ये ठेवतो का आपण? नाही. याला कशामध्ये आणतो आपण? पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये आणतो. आता हा जो अपूर्णांक आहे तो अंशाधिक अपूर्णांक आहे. कोणता अपूर्णांक आहे? अंशाधिक. अंशाधिक कशावरून ओळखलं आपण? ज्याचा अंश मोठा आहे कशापेक्षा? छेदापेक्षा. त्याला आपण काय म्हणतो? अंशाधिक अपूर्णांक म्हणतो. आणि अंशाधिक मध्ये आपण आन्सर ठेवत नाही. मग याला जर मला आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आणायचं असेल तर कसं करावं लागेल? आपण परत छेद जशाला तसा ठेवतो बघा. परत एकदा समजून घेत चला, हळूहळू आरामात. छेद ऍज इट इज ठेवला मी. आता या छेदानं काय करायचं? अंशाला भाग द्यायचा. मग आता 16 भाग द्या.
16 एक 16, 16 दोन्ही 32, 16 त्रिक 48, 16 एक 16, 16 दोन्ही 32, 2चा भाग बसला. किती उरले मग? 39 मधून 32 गेले, 39 मधून 32 गेले, उरले किती? 7 उरले. इथं लिहितो 7 म्हणजे ते झाले 79. हा, मग आता 16चा पाडा म्हणा. 16 दोन्ही 32, 16 त्रिक 48, 16 चूक 64, 16 पंचे 80, है ना. 79 पेक्षा जास्त व्हायले, 16 चूक 64 म्हणजे 4चा भाग बसला, है ना. हे 24 इथं लिहू का मी? हा, 16 चूक 64. मग 79 मधून 64 वजा केले तर किती बाकी उरते? 9 मधून 4 गेले, 5 राहिले, 7 मधून 6 गेले, 1 राहिला. मग ही जी बाकी आहे ती कुठे लिहिली जाते? अंशामध्ये लिहिली जाते. म्हणजेच 24.15/16, 24.15/16 हे त्याचं उत्तर येईल. समजतं का? समजतं का सौम्या? कसं केलं आपण? पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला व्यवहारी अपूर्णांकात आणलं, व्यवहारी अपूर्णांकात आणल्यानंतर अंशाचा अंशाशी, छेदाचा छेदाशी गुणाकार केला आणि गुणाकार केल्यानंतर उत्तर हे अंशाधिक अपूर्णांकात आलं. अंशाधिक अपूर्णांकात आपण ठेवत नाही, मग याला कशामध्ये आणावं लागेल आपल्याला? पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे मिश्र अपूर्णांकात. मग आणताना छेद ऍज इट इज ठेवा, जशाला तसा ठेवा आणि छेदानं अंशाला भाग द्या. जो भाग बसतो ती समजायची आपली पूर्ण संख्या, बरोबर. आणि बाकी जे उरते ती कुठे घ्यायची? अंशाच्या ठिकाणी घ्यायची. समजला? पहिलं दुसरं उदाहरण सर, पहिले आपण पूर्णांकित अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं. बर, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं काय करायचं आपल्याला? पहिल्यांदा व्यवहारी अपूर्णांकात काय करायचं? रूपांतर करायचंय. हा, मग कसा केला जाईल सांग आता? सर, छेद तसा तसा ठेवायचा 4, छेद जशाला तसा ठेवायचा 4. ओके, पुढं? 4 पंच 20, हा, 4 पंचे आणि 20 23 अधिक त्याच्यामध्ये ऍड केलं जातं 3, 23/4, 23/4. ओके, गुणिले परत तसा ठेवायचा. छेद जशाला तसा ठेवला. हा, 6 पंचे 5 30, हा, आणि 30 30 आणि 2 32. 32. ओके, ठीक आहे. हो. आता हा झाला व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार. ओके, मग आता हा व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार म्हणजेच साध्या अपूर्णांकाचा गुणाकार आहे, तर कसा सोडवला जाईल? सर, अंशाचा आणि छेदाचा गुणाकार. हा, अंशाचा अंशाशी, छेदाचा छेदाशी, शक्य असल्यास काटाकाटी करा. होते का इथं काटाकाटी? संक्षिप्त रूप देता येते? संक्षिप्त रूप देता येत असेल तर द्यायचं. देता येते का असं माझा प्रश्न आहे. 23 गुणिले 32 करतो मी, 4 गुणिले 5 देता येईल का? काटाकाटी होऊ शकते का श्रेजल? इथं काटाकाटी होईल का? होते. हा, होते होते. हा, कर, सांग कसं करायचं सांग बा. 4 1 4, 4 1 4, 4 8 32, 4 8 32. ओके, 4 8 32. व्हेरी गुड. आता मात्र काटाकाटी होणार नाहीये, बरोबर आहे ना? मग 23 राहिलं काय अंशामध्ये? 23 गुणिले 8 आणि छेदात 5. आता गुणाकार कर. 23 8 23 8 किती होतात? 23 8 किती रे? पाडे कोणाला येतात 30 पर्यंत? 23 8 पाडे पाठ पाहिजे. 23 8 किती? कॅल्क्युलेशन करा, जाऊ द्या आता. पाडे पाठ करा, गुणाकार करा. श्रेजल, हो सर, गुणाकार करायले. हा, गुणाकार कर, पाडे पाठ करा. हो. हा, आता गुणाकार करून सांगता तुम्ही. हो. पाडे पाठ करा. 184 होतात का? 23 8 हो हो. हा, 23 8 184. पाडे पाठ करा.
असं मग वेळ लागतो तर काहीच नाही. हा 184/5 बरोबर आहे श्रेजल. हो. मग आता 184/5 हा अंशाधिक अपूर्णांक झाला. याला हो. आपल्याला असं ठेवता येईल का? नाही. हा मग याला कशामध्ये आणावं लागेल? पूर्णांकयुक्त अपूर्णांकात. पूर्णांकयुक्त अपूर्णांकात. मग कसं करावं लागेल सांगा. सर छेद तसा ठेवायचा. ठीक आहे छेद ऍज इट इज ठेवतो जशाला तसा 5. हा 5 × 15. 5 न 184 ला काय द्यावं लागेल? भाग द्यावा लागेल है ना. मग 5 × 5 5 त्रिक 15. 15 उरले किती? 3. 3 उरले 34 झाले. हा 34. हम्म. 5 × 30. म्हणजे साध्या अपूर्णांकात त्याचं रूपांतर करायचं बरोबर आहे ना. हो. हा मग करूया. छेद पहिल्यांदा आपण ठेवून देऊया तसल्या तसं लिहून घे. तसा ठेवला. हा 5 आणि 4 चा काय केला गुणाकार? 5 चोक 20 आणि 20. वरचा 1 21. हा 21/4 हा झाला 4. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा रूपांतर अंशाधिक मध्ये. सॉरी हा अंशाधिक म्हणा किंवा साध्या अपूर्णांक म्हणा किंवा व्यवहारी अपूर्णांक म्हणा. ठीक आहे चला गुणिलेला गुणिले परत 3.2/5 ला तर आपल्याला साध्या अपूर्णांकात आणायचं कसं करणार आपण? 5 त्रिक 15. हा 5 त्रिक 15 5 छेदात ठेवूया. 5 त्रिक 15 या दोघांचा गुणाकार होईल आणि अंशातील संख्या त्याच्यामध्ये ऍड होईल. 17/. हा 5 त्रिक 15 आणि 2 17. 17/5 हा झाला व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार. बरोबर आहे का बाळ? हो. हा हे तुम्ही हे जे मी बाण किंवा एरो हे असं करतो तुम्ही करू नका. फक्त तुम्हाला समजण्यासाठी नेमकं काय होत आहे ते. ठीक आहे तुम्ही करायचं नाही. ठीक आहे मग 21/4 गुणिले 17/5 हा झाला साधा अपूर्णांकाचा गुणाकार. तो कसा केला जातो अद्वैता? जर संक्षिप्त रूप जात असेल तर द्यायचे, नाही तर हा अंशाशी गुणाकार आणि छेदाशी गुणाकार. हा बरोबर आहे. जर त्याला संक्षिप्त रूप देता येत असेल तर द्यायचं, नसेल तर अंशाचा अंशाशी छेदाचा छेदाशी. इथं होतो का काही छेदाशी. काटाकाटी नाही होत म्हणून अंशाचा अंशाची छेदाचा छेदाशी करून टाकूया. छेदाशी. म्हणजे 21/17 आणि 4/5. हा आता 21/17 आता हा गुणाकार करावा लागेल आपल्याला. हा हा मग छेद गुणाकार 4×5 = 20. ओके आता 21 न 17 ला गुणायचं किंवा 17 ने 21 ला गुणायचं सांग आता. 17 × 1 17. 17×7 हातचे आले 1 पण 17×2 34. 34 आणि 1 आणि 35 1 35. म्हणजे किती झाले 300. म्हणजे 357. हा आता 357/20 आलं बरोबर आहे. 20 आले. हो. मग आता काय करायचं? आता हे झालं अंशाधिक मध्ये. याला आपल्याला अंशाधिक मध्ये ठेवायचं का? नाही. नाही याला आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आणावं लागेल. मग कसं करावं लागेल? 20 ने 357 ला भाग द्यायचा. हा मग आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आणताना छेद जशाला तसा ठेवतो आणि ह्या तसा 20 घ्यायचा. 20 न या 357 ला भाग देऊया. चालेल 20 द्या एका मग. 20. 20 दोन्ही 40 होतात नाही जमणार. 20 एक 20 मग 20. 35 मधून 20 गेले 15 उरते. 15 उरले म्हणजे किती झाले 100. 15. हा 157. 15 उरले 157 झाले. 157 आता 20 न 157 ला भाग द्यायचा. 20 7 140. 20 हा 7 20 140. करेक्ट 20 8 160 होतात. 20 7 हो. 140. 140. 20 7 140 मग पूर्ण भाग बसला इथपर्यंतचा म्हणून तो पूर्ण संख्या म्हणून घेतला 17. 20 7 140 म्हणजे 157 मधून 140 वजा केले आपण तर किती उरतात? 17. 17 म्हणजे 17.17/20. 20. 17.17/20 त्याचं 20. उत्तर आहे 17.17/20. कोणाकोणाचा आलत 20. हात वर करा. 17.17/20 हा व्यवहारी अपूर्णांकात म्हणजे साध्या अपूर्णांकात रूपांतर करावं लागतं. मग हे सगळे जेवढे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहेत
त्याला साध्या म्हणजेच व्यवहारी अपूर्णांकात आणूया. चालेल? पहिली स्टेप ही. हा, पहिला मग छेद जशाला तसा. 4 1 4 आणि 4 आणि 3 7 7/4 झालं. 1.3/4 म्हणजेच काय? 7/4 गुणिले हे छेद जशाला तसा. हा, 4 त्रिक 12 12 आणि 2 14. 14. ओके. पुढं गुणिले म्हणजे 3.2/4 म्हणजे 14.14/4. ठीक आहे. 1.2/3 छेद जशाला तसा. तसा. 3 1 3 3 आणि 2 5. 5. ओके. हा झाला साध्या अपूर्णांकात म्हणजेच व्यवहारी अपूर्णांकात त्याचं काय झालं? रूपांतर केलं. आता काय होतं? अंशाचा साध्या अपूर्णांकाचा गुणाकार कसा होतो? अंशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार. हा, अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार. आणि शक्य असल्यास काटाकाटी करा. चालेल? हो सर. काटाकाटी होते का बरं? सर काटाकाटी होते. 4 कटले होते. 4. हा, 4 कटले 4 कटले. कसे 4 कटले? सर ते 4 2 1 न भाग द्यावा लागेल ना आपल्याला. हो सर. बेदोनी बेदोनी 4 आणि बेदोनी 4. बेसाती बेसाती 14. हा, 4 असं 4 4 असे कटतात का छेदातले? नाही, अंश हा आणि छेदातले कटतात. हा, अंशात आणि छेदात. बे 1 बे 2 4 बेसाती 14. ठीक आहे. आता काही काटाकाटी होते का? नाही, आता नाही होत. नाही होत. नाही. मग अंशात म्हणजे काय राहिलं बघूया आपण. आता गुणाकार होतो अंशामध्ये. 7 गुणिले 7 गुणिले 5 छेदामध्ये 2 गुणिले 4 गुणिले 3. हा, मग आता गुणाकार करा अंशाचा. 7 7 49. 49 गुणिले 5 म्हणजे किती होतात? 9 5 9 5 9 5 45 ना बाळा. 45 5 अच्छा, 4 5 चोक 20. 20 आणि 4 24. 20 आणि 4 24 म्हणजे 245. 245 छेदामध्ये. आता छेदाचा गुणाकार कर. 4 दोन्ही 8 8 त्रिक 24. ओके. 245/24. आता हे असं उत्तर ठेवता येईल का आपल्याला? नाही सर. आता व्यावहारिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं. हा, करा मग. छेद जशाला तसा ठेवूया. हा, मग आता 24 नाही 245 ला भाग द्यायचा आहे. दे मग भाग. 24 1 24. 24 1 24. 24 1 24. ओके, पूर्ण भाग बसला. हा, पुढं. आता 5 ना भाग जात नाही तर शून्याचा भाग बसला. हा, 24 न 5 ला भाग बसत नाही म्हणून शून्याचा भाग. मग हे पूर्ण संख्या आली 10. मग बाकी किती उरली? बाकी 5 उरली. म्हणजे उत्तर किती आलं? 10.5/24. 10.5/24. कोणाकोणाचं उत्तर आलं? व्हेरी गुड. 10.5/24. इथं विद्यार्थी चुकतो. हा, लक्षात ठेवा. हे 245/24 इथं भाग देताना विद्यार्थी चुकतो. 24 1 24 करतो तो. असा छेदात 24 इथं 1 करतो वर इकडे 5 करतो. 1.5/24 खूप काही जण विद्यार्थी करतात की नाही? तुमच्याकडून झाला असेल काही जणांकडून एखाद्या वेळेस. कोणाकोणाकडून झालं असं हात वर करा. एखाद्या वेळेस शून्य द्यायचा विसरतात ते. हा, झालेलं आहे काही जणांकडून. मला माहिती आहे ना विद्यार्थी कुठं कुठं चुकतो हे आम्हाला माहित आहे. हे बघा, 24 1 24. ठीक आहे. 24 न शून्याला 5 ला भाग बसतो का? नाही. म्हणून आपण कोणता भाग देतो? शून्याचा. मग बाकी किती उरली? तेवढीच उरली ना 5. जशाल तशी लिहून टाका. 10.5/24 हे त्याचं उत्तर आहे. ज्याचं आलं असेल त्याचं अभिनंदन. कोणाकोणाचा आला हात वर करा. 10.5/24. चला. हा, मग 1.5/24 ज्याचं आलं त्याचं चुकलं. त्यानं शून्य सोडून दिला. भोपळा खाऊन टाकला. काही जणांचं उत्तर आलं असेल 10.10/48. काय आलं असेल ना? काटाकाटी केली नसेल. आम्ही काटाकाटी केली होती. इथं 4 न 14 ला आपण काय केलं होतं? भाग दिला होता.
है ना, सॉरी 2 न बे दोन्ही 4 आणि बे साती 14. काही जणांनी सरळ सरळ अंशाचा अंशाशी गुणाकार केलाय, छेदाचा छेदाशी गुणाकार केला, त्याच्यामुळे त्याचं उत्तर आलं 10.10/48. तरीही याला उत्तर हे एवढं येतं कसं, तर अंशाधिक सॉरी छेदाधिक अपूर्णांक जो आहे त्याला आपल्याला कमी करता येतं. 10.10/48. या 10/48ला 2 न भाग बसतो, बसतो की नाही. बे पंचे 10, बे दोन्ही 4, बे चोक 8, म्हणजे 10.5/24. 10.5/24 हे उत्तर आलंय. बरोबर आहे का बाळा, आलं का. तुम्ही काटाकाटी केली नव्हती, त्याच्यामुळे उत्तर तुमचं 10.10/48. या छेदाधिक अपूर्णांकाला आपल्याला कमी करता येतं. आम्ही तिथं काटाकाटी केल्यामुळे आमचं उत्तर 10.5/24 आलं. काही जणांनी डायरेक्ट गुणाकार केला अंशाचा अंशाशी छेदाचा छेदाशी, त्याच्यामुळे त्याचं उत्तर आलं 10.10/48. या 10/48ला परत कमी करता येतं आपल्याला. छेदाधिक अपूर्णांकाला कमी करता येत असेल तर करा, अन्यथा करायची गरज नाही. 10/48ला कोण्या संख्येने भाग दिला आपण, 2 न भाग दिला. बे पंचे 10 आणि बे दोन्ही 4, बे चोक 8, मग उत्तर आलं 10.5/24. तुमची एक स्टेप वाढली, तुमची एक स्टेप वाढली, कारण याला परत याला भाग द्यावा लागेल, असं समजतंय. हा, तुम्ही आता काटाकाटी न केल्यामुळं या ठिकाणी उत्तर थोडंसं बदललं होतं. बदललेलं नाही, त्याला फक्त आपल्याला कमी करावं लागेल. जिथपर्यंत भाग देता येतो तिथपर्यंत भाग द्यायचा. हे तुम्हाला केव्हा समजेल, जेव्हा परीक्षेमध्ये पर्याय ऑप्शन असतात ना, ऑप्शन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपल्याला काटाकाटी करावी लागते, हे लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न कोण सांगेल, हात वर करा. चला कोण सांगेल. हा श्रीलेखा, माईक चालू करा. हॅलो सर. हा, या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा आपल्याला गुणाकार करायचा, गुणाकार करायचा आहे. हम्म 4 4 दुनी 8, 4 दुनी 8, 8 आणि 2 10, 10/4. करेक्ट. 4 जशाला तसे, 4 दोन्ही 8 आणि 2 10, 10/4 गुणिले 10 गुणिले 41/7. हा, 7×5 = 35, 6 41, 41/7 गुणिले छेद 6 जशाल तसा, 6×3 = 18. 18/2 20. 20/6. ठीक आहे. आता 4 आता 4 ने 20 ला भाग जातो, 4×5 = 20. हा, काटाकाटी होत असेल तर करू शकतो आपण. इथं बघा, काही जण न काटाकाटी करताही उत्तर येतं, पण नंतर शेवटी त्याला काटाकाटी करावं लागते. म्हणून अगोदर जब होत असेल तर इथंच करायची. हा, 4×1 = 4, 4×5 4×5 = 20. आता घेऊन 2 जातो 6 ला 10. हा, बे बेत्रिक 6, बे पंचे 6, बे पंचे 10. आता काही काटाकाटी होत नाही. मग अंशात काय काय उरलं, अंशात उरलं 5, अंशात 5 गुणिले 41 गुणिले 5, आणि छेदामध्ये उरलं 7 गुणिले 3. 7 गुणिले 3. समजते. आता अंशाचा गुणाकार करा. 5×5 = 25 आणि 41 गुणिले 25 करा. 41 गुणिले 25. 41 गुणिले 25 25 कसं केलं, 5 205. बघा, 25×1 = 25, 5 हातचे आले 2, 25×4 = 100, 100 आणि 2 25×4 = 100 आणि 2 100 102. आणि 2 102. बरोबर, म्हणजे किती येतो गुणाकार, 102 येतो. 1000 नाही, 1025. हा, गुणाकार 102 आला. 41 गुणिले हा 1025, बरोबर आहे का रे. 25×25 = 5, 2 25. हा, 1025 गुणिले छेदामध्ये 7×3 = 21. आता 21. आता हे असं ठेवतो का आपण, नाही.
त्याला की नाही 21 आता याला अपूर्णांकयुक्त अपूर्णांक 21 4 84 21 चौक 84 21 पाचा 84 21 पाचा किती होतात 21 पाचा 105 105 मोठा होतो 102 पेक्षा 21 चौक 84 चौक 84 हा 21 चौक 84 पूर्ण भाग बसला म्हणजे तो 4 21 चौक 84 102 मधून 84 वजा केले 12 मधून 4 गेले 8 राहिले 9 मधून 1 गेला 18 होतात 18 उरतात किती झाले एकशे 85 हा आता 21 ने 185 भाग द्यायचा हा 21 चा 21 चा 22 42 62 24 84 25 7 5 21 6 7 26 21 7 चा 147 29 चा 168 21 8 चा 168 21 8 जा 168 करेक्ट 68 21 8 168 म्हणजे 185 मधून 168 वजा केले किती होतील 5 म्हणून 8 इथं 7 इथं होतील 15 15 म्हणून 8 गेले 7 राहिले 17 48 पूर्णांक 17 21 हा 48 पूर्णांक 17 छेद ओके व्हेरी गुड कोणा चालतं 48 पूर्णांक हा इकडे पहा सगळेजण चला लिहिणं थांबवा सगळ्यांचं लक्ष कुठं असलं पाहिजे स्क्रीनकडे असलं पाहिजे फळ्याकडे असलं पाहिजे पहा 2.1/3 भागिले 1.2/5 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा काय आहे भागाकार आहे आपल्याला अपूर्णांक माहित आहे तो 3 प्रकारचा असतो अंशाधिक छेदाधिक आणि पूर्णांकयुक्त पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला आपण दुसरं नाव आहे मिश्र अपूर्णांक लक्षात मग हा या अपूर्णांकाचा आपल्याला भागाकार करायचा तर या अपूर्णांकाचा म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा भागाकार करत असताना पहिल्यांदा याला आपल्याला साध्या अपूर्णांकात म्हणजेच व्यवहारी अपूर्णांकामध्ये आणायचं ठीक आहे पहिली स्टेप काय याला साध्या म्हणजेच व्यवहारी अपूर्णांकामध्ये आणा आता हे कोणाकोणाला जमतं साध्या अपूर्णांकात व्यवहारी अपूर्णांकात आणणं हात वर करा हे खूप सोपं आहे ना आता किती वेळ झालं आपलं मग याला आणूया मग काय केला जातो परत एकदा सांगतो बघा लक्षपूर्वक पहा दिलेल्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला साध्या म्हणजेच व्यवहारी अपूर्णांकात आणत असताना छेद जशाला तसा ठेवला याच्यात काही डोकं लावायची गरज नाही जसं पाहिलं तसं लिहिलंय कारकुनी काम ठीक आहे आणि छेदानं या पूर्ण संख्येला काय करा गुणाकार करा 3 दोन्ही 6 आणि त्या गुणाकारामध्ये वरची अंशातील संख्या काय करा ऍड करा 3 दोन्ही 6 आणि 1 7 म्हणजे 7/3 2.1/3 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपण साधा म्हणजेच व्यवहारी अपूर्णांकात आणला तो आला 7/3 भागाकाराचं चिन्ह जशाला तस परत याला 1.2/5 ला कशामध्ये आणायचं साध्या अपूर्णांकात म्हणजेच व्यवहारी अपूर्णांकात तर ते कसं आणलं जातं छेद जशाला तसा याच्यात काही डोकं लावायची गरज नाही छेदानं पूर्ण संख्येला काय करा गुणाकार करा 5 1 5 आणि अंशातील संख्या त्याच्यामध्ये काय करा ऍड करा 5 1 5 आणि 2 7 मग किती आलं 7/5 हा झाला साध्या अपूर्णांकाचा भागाकार दिसतो का म्हणजे त्याला आपण काय म्हणतो आपल्या भाषेमध्ये व्यवहारी अपूर्णांकाचा भागाकार आता व्यवहारी अपूर्णांकाचा भागाकार आपण शिकलो मग व्यवहारी अपूर्णांकाचा भागाकार कसा केला जातो साध्या अपूर्णांकाचा की पहिला अपूर्णांक जशाला तसा ठेवा आणि भागाकाराचं चिन्ह जाऊन तिथं कोणतं चिन्ह लिहा गुणाकाराचं चिन्ह लिहा आणि त्याच्या पुढचा अपूर्णांक उलटा करा त्याचा पुढचा अपूर्णांक काय करा गुणाकार व्यस्त करा म्हणजेच अंशातली संख्या छेदात आणि छेदातली संख्या अंशात हे विसरले नाही तुम्ही नाही मग आता पहिला अपूर्णांक जशाला तसा ठेवला काही अडचण याच्यात डोकं लावायची काही गरज आहे का फळ्याकडे बाहेर मागचा अपूर्णांक जशाला तसा ठेवला ओके
पुढं भागाकाराचं चिन्हाच्या ऐवजी कोणतं चिन्ह येणार? गुणाकाराचं चिन्ह येणार. जादू केली की नाही जादू? हा. आता काय होईल? हे गुणाकाराचं चिन्ह आल्यामुळं याचं मुंडकं खाली जाईल आणि पाये वर जातील. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? 7/5 होईल 5/7. वरची संख्या खाली आणि खालची संख्या वरी, म्हणजेच 5/7. काही अडचण कोणाला डाऊट आहे का इथपर्यंत? नाही. ठीक आहे. गुणाकाराचं चिन्ह सॉरी भागाकाराचं चिन्ह जाऊन कोणतं चिन्ह आलं? गुणाकाराचं. मग गुणाकार आल्यामुळं गुणाकार व्यस्त. गुणाकार व्यस्त म्हणजे एकमेकाच्या अपोजिट है ना. जसं 4/5 गुणाकार व्यस्त काय होईल? 5/4. 9/11 गुणाकार काय होईल? सॉरी गुणाकार व्यस्त काय होईल? 11/9. समजते? आणि नुसतं 4चा गुणाकार व्यस्त काय होईल? 1/4. कारण छेदामध्ये काही नसतं म्हणजे काय असतो? 1 असतं. हे विसरू नका. ठीक आहे. चला आलं. मग आता काय झाला हो? अपूर्णांकाचा काय झाला? हा गुणाकार झाला. अपूर्णांकाचा गुणाकार कसा होतो? अंशाचा अंशाशी, छेदाचा छेदाशी. काटाकाटी करा असेल तर, होत असेल तर. मग आपण करूया अंशाचा अंशाशी, छेदाचा छेदाशी. म्हणजे 7 गुणिले 5 आणि 3 गुणिले 7. ठीक आहे. आता इथे काटाकाटी होते का हो? होते. होते की नाही? होते. 7 × 1 = 7. 7 × 1 = 7. 7 कटले. अंशातले 7 छेदातले 7. डायरेक्ट 9 म्हणून टाकता तुम्ही. 7 कटले. राहिलं किती? 5/3. आता हे असं अंशाधिक ठेवतो का आपण? नाही. याला कशामध्ये करतो? पूर्णांकयुक्त अपूर्णांक. मग परत छेद जशाला तसा. 3 न कशाला भाग द्यायचा? 5ला. 3 × 1 = 3. 5 मधून 3 गेले किती? 2. उत्तर आलं 1. हा 1.2/3. कोणाकोणाला समजलं हे उदाहरण? बघा परत एकदा सांगतो. इकडे लक्षपूर्वक पहा. लिहू नको रे. इकडे पाय पहा. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा भागाकार करत असताना पहिल्यांदा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा भागाकार करताना पहिल्यांदा त्याला साध्या अपूर्णांकात आणा. म्हणजे कशामध्ये आणा? व्यवहारी अपूर्णांकामध्ये आणा. आणलं. 2.1/3 म्हणजे किती? 7/3. भागाकाराचं चिन्ह जशाला तसं. 1.2/5 म्हणजे 7/5. आता काय होईल? भागाकाराचं चिन्ह उडवून आपल्याला कोणतं चिन्ह आणायचंय? गुणाकाराचं. मग 7 पहिला अपूर्णांक जशाला तसा 7/3. भागाकाराचं चिन्ह जाऊन कोणतं येणार? गुणाकाराचं. मग गुणिले. मग गुणाकाराचं चिन्ह आल्यामुळे पुढचा अपूर्णांक कसा असतो? गुणाकार व्यस्त होतो. म्हणजे 7/5 का होईल? 5/7. हा झाला साध्या अपूर्णांकाचा म्हणजेच व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार. तो कसा होतो? अंशाचा अंशाशी, छेदाचा छेदाशी. शक्य असल्यास काटाकाटी करा. 7 गुणिले 5 आणि 3 गुणिले 7. काटाकाटी होते का? हो होते. वर 7 आहेत, खाली 7 आहेत. सारखे सारखे काढून टाकले आपण, कट केले. 7 × 1 = 7. 7 × 1 = 7. उरलं किती? 5/3. मग असं ठेवतो का आपण अंशाधिक मध्ये? नाही. मग 3 न कशाला भाग दिला आपण? 5ला. 3 जशाला तसे. 3 × 1 = 3. मग 5 मधून 3 गेले, उरले किती? 2. बाकी कुठे लिहायची? अंशात. मग उत्तराला 1.2/3. समजलं तर झालं असेल त्यांनी हात वर करा. समजलं उदाहरण? चला पुढचं एक उदाहरण घ्या. चला नेक्स्ट. कोणा झालं रे? हात वर करा. चला घ्या नेक्स्ट. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा भागाकार नंबर 2 लिहा. अकरा पूर्णांक 3/5. 11.3/5 भागिले 7.1/4. चला कोण सांगतं बघूया आपण आता. एक उदाहरण मी तुम्हाला समजून सांगितलं. याच्यात काही अवघड नाही. सरळ सरळ याला व्यवहारी अपूर्णांकात आणा आणि भागाकार तर आपण शिकलोय. सांगता येईल? समृद्धी चलिये. हा बघा आमची एक विद्यार्थी समृद्धी सांगते म्हणते कोपऱ्यात. होय दर माईक. हा प्रश्न वाच पहिल्यांदा. 11.3/5 भागिले 7.1/4. हा त्यांना लक्षात आलं नसेल त्यांनी पटकन इकडे पाहायचं आता. आता हा आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा भागाकार. बरोबर का?
मग याला पूर्णांकित अपूर्णांकाचा भागाकार करताना पहिल्यांदा काय करतो आपण? व्यवहारी अपूर्णांकाचा व्यवहारी अपूर्णांक त्याचं काय करतो? रूपांतर करतो. आपण काय करतो? रूपांतर रूपांतर करतो. करतो. ठीक आहे. मग व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करत असताना आपण काय करतो? छेद जशाला तसा घेतो. घेऊया, काही अडचण येतं कोणाला काही? नाही. छेद जशाला तसा. हा 5 गुणिले 11 11 पाचा 55 55 आणि 3 58 58 छेद 5 भागाकार चिन्ह जशाला तसं. परत 7.1/4 4 जशाला तसे. 28 28 आणि 1 अंशात 29 29 छेद 4 बघा 11.3 छेद 5 ला आपण किती केलं? 58 छेद 5 आणि 7.1 छेद 4 ला केलं 29 छेद 4. काय अडचण नाही. आता काय करायचं? हा झाला साध्या अपूर्णांकाचा म्हणजे व्यवहारी अपूर्णांकाचा भागाकार. आता व्यवहारी अपूर्णांकाचा भागाकार तर कसा केला जातो? पहिला अपूर्णांक जशाला तसा ठेवला जातो. भागाकाराचं चिन्ह जाऊन कोणतं चिन्ह येतं? गुणाकाराचं. आणि ती पुढची अपूर्णांक काय होतो? गुणाकार व्यस्त. म्हणजे 29 छेद 4 कसं होईल? 4 छेद 29 आता बघा 58 छेद 5 जशाला तसे. भागाकाराचं चिन्ह जाऊन गुणाकाराचं चिन्ह येईल. गुणाकार. गुणाकाराचं गुणाकाराचं चिन्ह आल्यामुळे गुणा छेदात 3 आणि 4 अंशात 4 छेद 29 29. ओके. आता हा झाला अपूर्णांकाचा गुणाकार. अतिशय सोपा. अंशाचा अंशाशी. छेदाचा छेदाशी. काटाकाटी होत असेल तर काटाकाटी करा. परंतु तुम्हाला समजण्यासाठी मी गुणाकारात लिहितो. 58 गुणिले 4 छेदामध्ये 5 गुणिले 2. काटाकाटी होते का समृद्धी? होते का काटाकाटी? नाही. संक्षिप्त रूप देता येते का? देता येते का नाही? 29 चा पाढा येतो. मग 29 च्या पाढ्यात 58 आहेत ना? हो. हा मग काटाकाटी कशी होईल? 29 29 29 दोन्ही 58. हा 29 29 दोन्ही 58. आता काही काटाकाटी होती का अंशाची छेदाची? नाही. नाही होत. म्हणजे अंशात उरलं 2 गुणिले 4 छेदात उरलं 5. 4 दोन्ही 8 8 छेद 5. आता 8 छेद 5 सुटू का आपण? नाही. काय करतो? छेद जशाला तसा 5 आणि 5 ने 8 ला भाग दिले. 5 1 5 उरले किती? 3. उत्तर किती आले? 1 3 छेद 5. 1.3 छेद 5. कोणाकोणाला समजलंय? कोणाकोणाचा आला हात वर करा. चला, ज्यांचा आला असेल अभिनंदन, ज्यांचं नाही आलं असेल त्यांनी फास्ट लिहून घ्या. चला 2.4/13 भागिले 3.1/3 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. चला कोण सांगतंय? पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा भागाकार 2.4/13 भागिले 3.1/3. कोण सांगेल? शर्वरी माईक चालू करा. यस सर. हा सांगता येईल बाळ? हा सांगा बरं कसं सोडवता येईल? प्रश्न वाचा पहिल्यांदा. 2.4/13 भागिले 3.1/3. हा चला इकडे पहा, ज्याला जमतं आणि सोडवा, ज्याला नाही जमत त्यांनी इकडे पहा फळ्याकडे. ठीक आहे. आता कसं करायचं शर्वरी? आता हे आपण हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा आहे भागाकार. मग हा सोडवत असताना पहिली स्टेप काय करतो आपण? म्हणजे ते 13 ने 2 ला गुणायचं. म्हणजे याला आपण साध्या अपूर्णांकात आणतो, बरोबर आहे ना? व्यवहारी अपूर्णांकात. चालेल. हा याला काय म्हणतात आपण? साध्या किंवा व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करतो. ठीक आहे. मग छेद जशाला तसा घेतो मी 13. हा 13 ना 13 दोन्ही 26 आणि 26 आणि वरची संख्या 4 त्याच्यात काय करतो आपण? ऍड करतो. 26 आणि 4 30 म्हणजे किती आलं? 30/13. हे समजतं का? ओके. भागाकाराचं चिन्ह जशाला तसं. इकडे पहा आता. हा मग आता छेद जशाला तसा दिलं. हा 3 3 9 आणि 10. करेक्ट. 10 छेद
3 इथपर्यंत कोणाकोणाला जमतं हात वर करा बरं. हा ओके. आता शर्वर इथपर्यंत आलो आपण. आले. आता हा झाला अपूर्णांकाचा भागाकार. आता आपल्याला अपूर्णांकाचा भागाकार करताना काय करतो आपण? इकडे बघा. गुणाकाराच्या जागी गुणाकार करतो. हा पहिला अपूर्णांक जशाला तसा लिहितो. 30/13. हा आता हे भागाकाराचं चिन्ह जाऊन कोणतं येतं? गुणाकाराचं. गुणिले. आले. मग हे जर गुणिले आलं तर हे काय होतं? उलट होतं. खाली आणि वर. म्हणजे किती होतं? 3/10. इथपर्यंत कोणाकोणाला येतं हात वर करा. समजतं? आता हा झाला अपूर्णांकाचा गुणाकार. काय झाला? अपूर्णांकाचा गुणाकार. मग अपूर्णांकाचा गुणाकार कसा होतो? अंशाचा अंशाशी, छेदाचा छेदाशी होतो. असल काटाकाटी होत असेल तर काटाकाटी होते. बरोबर आहे ना? काटाकाटी म्हणजेच काय म्हणतात त्याला? संक्षिप्त रूप देणे. संक्षिप्त रूप देणे म्हणजेच याला कमी कमी करणे. हा मग आता करूया. 30 गुणिले 3 आणि 13 गुणिले 10. आता काटाकाटी होते का बाळ शर्वरी? होते. कोण्या एका संख्येने भाग जातो का अंशाला आणि छेदाला? जातो ना. बघ 10 ने जातो ना. 10 एक 10. 10 त्रिक 10 एक 10. 10 त्रिक 30. मग आता अंशात काय उरलं? 3 गुणिले 3. 3 गुणिले 3. 3 गुणिले 3. आणि छेदात किती उरले? 13. मग आता अंशाचा अंशाची गुणा करा. 3 त्रिक 9. आणि छेद जशाला तसा. उत्तर आलं 9/13. आता हे छेदादी काय याला काही बदल करायची गरज नाही. उत्तर आलं 9/13. कोणाकोणाचं आलं उत्तर 9/13? चला ओके व्हेरी गुड. हे बघा छेदाधिक म्हणजे छेद मोठा असेल आणि अंश लहान असेल तर याला बदलायची गरज पडत नाही किंवा भागच बसत नाही. तसा करता येत नाही. 9/13. कोणाकोणाचं आलं 9/13? ओके. हा चला एक उदाहरण घ्या. चला लिहा. 3.2/5 3.2/5 भागिले 4.1/4 4.1/4. चला कोण सांगेल? आयुष माईक चालू कर बाळा. आयुष हॅलो सर. प्रश्न वाच बाळा. आयुष 3.2/5 भागिले 4.1/4. आता हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आता भागाकार आपल्याला सोडवायचा. कसं सोडवला जाईल बाळा? तर पहिले छेद जशाला तसा. म्हणजे याला साध्या अपूर्णांकात म्हणजे व्यवहारी अपूर्णांकात आणायचं. बरोबर आहे? हो. हे मागचे बोलणं करे. छेद जशाला तसा ठेवला आपण. आता करेला व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर. 5 त्रिक 15. 15 आणि 2 17. 17/5. भागाकाराचं चिन्ह जशाला तसं. परत 4.1/4 ला 17/4. हा झाला साध्या अपूर्णांकाचा म्हणजे व्यवहारी अपूर्णांकाचा भागाकार. तर काय करतो आपण? पहिला अपूर्णांक जशाला तसा ठेवतो. 17/5. भागाकाराचं चिन्ह जाऊन कोणतं चिन्ह येते बाळ? गुणाकाराचं. गुणाकार. मग हे गुणाकारात झालं तर छेदाची संख्या अंशात आणि अंशाची संख्या छेदात होते. 4 वर जातात 17 खाली येतात. 4/17. काटाकाटी होते. 17/1 17. 17/1 मग उरलं काय अंशामध्ये? फक्त 4. आणि छेदात किती उरलं? 5. किती आलं? 4/5. व्हेरी गुड. 4/5 कोणाकोणाचा